Good morning, friends. Today, once again, we are meeting with the textbook. In the last videos, we had dealt with the grammar section. Now, since today, I am going to deal with the text that is 1.4, the स्टोरी ऑफ टी. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण द स्टोरी ऑफ टी हा पाठ बघणार आहोत. पाठ बघण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना करायच्या आहेत. त्या सूचना म्हणजे पाठाचा व्हिडिओ बघत असताना तुमची पूर्वतयारी काय असली पाहिजे. तर तुमच्याकडे रीडर्स असतात किंवा गाईड्स असतात. त्या गाईड्समधून रीडर्समधून यातले तुम्हाला जे अवघड वाटतात, डिफिकल्ट वर्ड्स वाटतात ते लिहायचे, त्याचे अर्थ लिहून घ्यायचे, मराठीतला आणि इंग्रजीमधला. पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक पानाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला, म्हणजे डाव्या बाजूच्या पानावर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूच्या पानावर उजव्या बाजूला तुम्हाला शब्दार्थ ग्लोसरी दिलेली असते. ग्लोसरी म्हणजे शब्दसंग्रह. तर ते शब्द तिथं दिलेल्या इंग्रजी अर्थासह लिहायचे आणि त्याचा मराठीतला अर्थ काय होतो ते तुम्ही रीडरमधून किंवा डिक्शनरीमधून किंवा गाईडमधून तुम्ही अर्थ तिथं लिहू शकता तुमच्या शब्दार्थ वहीमध्ये. असं तुम्ही वेल प्रिपेअर्ड झाल्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ बघायचा. आज आपला पहिलाच तास आहे, त्यामुळे तुम्हाला ही सूचना माहिती नव्हती. पण आज पहिल्या तासानंतर तुम्ही बाकीचे शब्द आज घरी दुपारच्या वेळेस पुन्हा लिहून काढायचे आहेत. समजलं? तर द स्टोरी ऑफ टी मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे वॉर्मअप होण्याची. वॉर्मअप होणे म्हणजे काय? क्रिकेट खेळाडू तुम्ही पाहिले असतील, मैदानावर येत असताना कसे येतात? सरळ सरळ चालत येत नाहीत, तर वेगवेगळे हातवारे करत येतात, उड्या मारत येतात, बॉलिंगची ॲक्टिंग करतात, बॅटिंगची ॲक्टिंग करतात, ग्राउंडवर आल्यानंतर कॅच घेतल्याची ॲक्टिंग करतात. या सगळ्या हालचाली कशासाठी असतात? टू प्रिपेअर देमसेल्व्स फॉर द फर्दर प्लेईंग. पुढं जर त्यांना खेळायचं असतं त्यासाठी त्यांना स्वतःला तयार करतात, स्वतःच्या शरीराला तयार करणं म्हणजेच वॉर्मअप. मग इथं वॉर्मअप होणं म्हणजे काय? तर तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला या पाठामध्ये जो घटक अभ्यासला गेला आहे त्या घटकाची थोडीशी जाणीव व्हावी, त्या घटकाचा परिचय व्हावा, यासाठी तुम्हाला या वॉर्मिंग अपची ॲक्टिव्हिटी असते. त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे चिटचॅट. चिटचॅटमधील हे प्रश्न जे आहेत, तुम्ही आपली शाळा सुरू नसल्यामुळं तुम्ही एकटेच घरी आहात, पण तुम्ही आपल्या शेजाऱ्याला आपला एखादा मित्र वगैरे सोबत बसून ही चिटचॅट ही ॲक्टिव्हिटी पार पाडायची. आणि चिटचॅट या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला जे प्रश्न दिले आहेत, एकाने प्रश्न विचारायचे, दुसऱ्याने उत्तरं द्यायची. ठीक आहे? पण ही उत्तरं देत असताना तुम्ही शॉर्ट ॲन्सर्स देऊ नका. मी आज शॉर्ट ॲन्सर दिली तर चालतात, पण ज्याची उत्तरं हो किंवा नाही, येस ऑर नो या शब्दात देता येतात, तेवढी येस किंवा नो असं म्हणून तुम्ही थांबू नका. का? तर प्रश्नामध्ये जो काळ वापरला गेला आहे तो काळ आपल्या लक्षात यावा म्हणून आपलं उत्तर, पूर्ण वाक्यातलं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा एकमेकांना. हे कसं केलं जाऊ शकतं? तर प्रश्नामध्ये आलेल्या शब्दांचाच वापर करून आपण हे करू शकतो. कसं? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, कॅन यू मेक टी असा प्रश्न. लगेच तुम्ही समोरच्याला येस ऑर नो असं उत्तर देऊ नका. तर याचं पूर्ण वाक्यातलं होकारार्थी उत्तर, येस न वापरता सुद्धा होकारार्थी उत्तर तयार करता येतं आणि नो वापरता सुद्धा, नो हा शब्द सुरुवातीला न वापरता सुद्धा आपल्याला नकारार्थी उत्तर तयार करता येतं. ते फक्त नोच्या ऐवजी
नॉट हा शब्द कुठंतरी वापरा. दुसरा नकारदर्शक शब्द वाक्यामध्ये कुठंतरी वापरायचा असतो. मग कुठंतरी वापरायचं म्हणजे कुठं वापरायचं याचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. बघा, कॅन यू मेक टी, प्रश्नामध्ये ज्यावेळेस यू असतं त्यावेळेस त्या यूचं उत्तरामध्ये काय केलं जातं? आय किंवा वी. आय किंवा वी. आता तुम्ही पर्सनली एकमेकाला विचारताय म्हटल्यानंतर तिथं यूचं काय होणार आहे? उत्तर देताना आय होणार आहे. आयच्या पुढं काय घ्यायचं? तर बघा, वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन असतं. WH क्वेश्चनमध्ये WHचा प्रश्न शब्द पहिल्यांदा आलेला असतो आणि वर्बल क्वेश्चनमध्ये कुठलं तरी हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा आलेलं असतं. इथं हेल्पिंग वर्ब कोणता आलाय? हा वर्बल क्वेश्चन आहे. वर्बल यामध्ये तुम्हाला पहिला, दुसरा आणि चौथ्यातला पाचव्यातला पहिला भाग असे 3 प्रश्न तुम्हाला वर्बल क्वेश्चन आहेत. आणि दुसरे प्रश्न आहेत ते WHचे क्वेश्चन आहेत. तर मग वर्बल क्वेश्चनचं उत्तर देणं सोपं असतं. येस किंवा नो म्हटलं तर चालू शकतं, पण आपण आपल्या प्रॅक्टिससाठी आपल्याला उत्तरामध्ये योग्य काळ वापरता यावा या प्रॅक्टिससाठी पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे. मग कॅन यू मेक टीचं उत्तर तुम्ही कसं सांगा? तर यूच्या जागेवर तुम्ही आय घेणार. आय घेतल्यानंतर, आय हा सब्जेक्ट घेतल्यानंतर त्यापुढं तुम्हाला हेल्पिंग वर्ब ठेवायचं असतं, नंतर पुन्हा मेन वर्ब ठेवायचं असतं. यातलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? कॅन. आय कॅन, नंतर मेक टी, असं तुमचं होकारदर्शक उत्तर तयार होईल. आणि नकारदर्शक उत्तर कसं तयार होईल? आय कॅनच्या नॉट हा शब्द एकटा कधीच येत नाही. नॉट हा शब्द एकटा कधीच येत नाही. नॉट या शब्दाला कुठल्या ना कुठल्या हेल्पिंग वर्बच्या आधाराची गरज असते. त्यामुळं कॅन यू मेक टीचं उत्तर तुम्ही नकारार्थी द्यायचं ठरवलं तर आय कॅन नॉट मेक टी. कळालं? कॅनला जोडून नॉट लिहायचं. मग तुम्ही ते कॅन नॉट लिहू शकता किंवा कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहू शकता. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्हाला माहिती आहेत. डू नॉटचं डोंट, कॅन नॉटचं कांट, विल नॉटचं वोंट, इज नॉटचं इजंट, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. कळालं? अशा पद्धतीनं तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं एकमेकांना विचारायची. पहिल्यांदा एकानं दुसऱ्याला विचारायचं, नंतर दुसऱ्यानं पहिल्याला विचारायची. म्हणजे तुम्ही तुमच्यातली ही चिटचॅट ॲक्टिव्हिटी पूर्ण होईल. नंतर दुसरी पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती ग्रुपमध्ये करायची असल्यामुळे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी इथं घेता येत नाही. तर आपण पाठाला सुरुवात करूया. पेज नंबर 18 वर. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द पार्ट that I am going to teach it now. Why am I reading this part? So that you can understand the correct pronunciation and intonation while reading. वाचत असताना आपला उच्चार योग्य कसा होईल, आवाजामधील चढउतार कसा असतो हे लक्षात यावं. पॉजेस कुठं घ्यायचे असतात हे लक्षात यावं. फुलस्टॉप नंतर आपल्या आवाजाचा आवाज कसा असावा, प्रश्नचिन्ह असल्यानंतर आवाज कसा असावा हे लक्षात यावं. यासाठी मी हे रीडिंग करतोय. तर ते तुम्ही त्या पद्धतीने पुन्हा रीडिंग करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या शब्दाचा उच्चार तसाच करावा. सी ॲट पेज नंबर 18. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing, that is, by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeters of rainfall a year
and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a rich flavor at this height. इथपर्यंतच भाग आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहिल्यापासून बघूया आपण. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. या ठिकाणी असलेल्या लेट या शब्दाविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. लेट हा शब्द वापरल्यानंतर लेटच्या पुढं येणारा शब्द हा काय असतो? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन असतो. काय असतो? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कसे असतात? आयचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कोणतं आहे? मी. यूचं कोणतं आहे? यूज. वीचं कोणतं आहे? अस. देचं दे. इटचं इट. शीचं हर. आणि हीचं हिम. मग समजा मी त्या ठिकाणी लेट मी बिगिन, लेटस बिगिनच्या ऐवजी जर लेट मी बिगिन विथ अ क्वेश्चन असं म्हटलं तर त्यावेळेस लेट मी बिगिन, मला सुरू करू द्या, म्हणजे आय वॉन्ट टू बिगिन दॅट क्वेश्चन. इट मीन्स लिसनर्स आर नॉट इन्वॉल्व्ड इन दॅट. लेट मी बिगिन असं म्हणणं म्हणजे फक्त ती क्रिया मी करणार असतो, सुरू करण्याची क्रिया मी करणार असतो. लेट हिम बिगिन, त्याला चालू करू द्या, दुसऱ्याने कुणी काही करायचं नाही. लेट हिम बिगिन. पण इथं लेटस वापरलंय, याचा अर्थ काय? जी क्रिया असच्या पुढं, लेटसच्या पुढं जे क्रियापद सांगितलंय ती क्रिया तुम्हीही करा आणि मी पण करतो, असा त्याचा अर्थ असतो. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? कॅन यू नेम. नेम हा शब्द नाऊन पण असतो, वर्ब पण असतो. नेम नाऊन म्हणून आलं की त्याचा अर्थ असतो नाव, आणि वर्ब म्हणून आलं की त्याचा अर्थ असतो नाव सांगणे. कॅन यू नेम, तुम्ही नाव सांगू शकता का? द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड. संपूर्ण जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर, खूप विस्तृत प्रमाणावर ग्रहण केलं जाणारं पाण्यानंतरचं कोणतं पेय आहे हे त्याचं नाव तुम्ही सांगू शकता का? Perhaps many of you have guessed the answer. निश्चितच, कदाचित तुमच्यापैकी बहुतेकांनी या उत्तराचा अंदाज बांधला असावा. गेस्ट. गेस्ट या शब्दाकडे पहा. मूळ शब्द आहे गेस, GUESS, आणि तो नाम म्हणून पण वापरता येतो आणि वर्ब म्हणून पण वापरता येतो. इथं वर्ब म्हणून वापरलाय, क्रियापद म्हणून वापरलाय. ज्यावेळेस नाऊन म्हणून येतो त्यावेळेस त्याचा अर्थ असतो अंदाज, आणि वर्ब म्हणून त्यावेळेस अर्थ असतो अंदाज करणे. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. कदाचित मेनी ऑफ यू, तुमच्यापैकी बहुतेकांनी, हॅव गेस्ड द आन्सर, उत्तराचा अंदाज बांधलाच असेल. आणि ते उत्तर काय आहे? द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. संपूर्ण जगभरामध्ये सर्वात लोकप्रिय असणारं पेय कोणतं आहे तर ते म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. एक ताजंतवानं, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधी, ब्र्यू म्हणजे द्रव पदार्थ, विथ विच द्रव किंवा पेय की ज्यानं लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात करायला आवडते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर. यामध्ये तरतरी आणणारा आणि कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्र्यूइंग, दॅट इज
by infusing. By infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. ज्या प्लॅन्टचं, ज्या वनस्पतीचं नाव, बॉटनिकल नाव कॅमेलिया सिनेन्सिस आहे, अशा झाडाच्या पानं आणि कळ्या यांना उकळत्या पाण्यात बुडवून हा चहा तयार केला जातो किंवा त्यांना उकळून. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. मग या झाडाची पानं जी असतात, चहाच्या झाडाची, ती पानं पहिल्यांदा वाळवली जातात, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि नंतर ते पॅक करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Evergreen plant. Evergreen plant म्हणजे सदाहरित वनस्पती. काही वनस्पती काही विशिष्ट वर्षातील काही विशिष्ट काळापुरत्याच हिरव्या असतात, पुन्हा त्याची पानं पिवळी पडतात, पुन्हा ती झाडं निष्पर्ण होऊन जातात. पण कॅमेलिया सिनेन्सिस ही जी वनस्पती आहे, म्हणजे चहाचं झाड जे आहे ते काय आहे, ॲन एव्हरग्रीन प्लॅन्ट, एक सदाहरित वनस्पती आहे, जी की ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स, जी उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय वातावरणामध्ये वाढतात. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. मग या चहाच्या झाडांना वाढण्यासाठी कशाची गरज असते, पावसाची किती गरज असते ते इथं सांगितलंय. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्टचा अर्थ कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर एवढ्या पर्जन्याची दरवर्षी गरज असते. अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल्स, आणि त्यासाठी त्याला जमीन किंवा मृदा जी असते ती आम्लधर्मीय मृदा असावी लागते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. जगभरामध्ये जेवढी सर्वोत्कृष्ट चहाच्या बागा आहेत त्या समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंच असलेल्या टेकड्यांच्या उतारावर स्थित आहेत. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. या 1500 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवर असल्यामुळं असं म्हटलं जातं की ही चहाची झाडं हळूहळू मोठी होतात आणि हळूहळू मोठी होत असतानाच ॲक्वायर म्हणजे प्राप्त करणे, रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट, त्या समुद्रसपाटीवरच्या 1500 मीटर एवढ्या उंचीवर अतिशय उत्कृष्ट असा स्वाद प्राप्त करतात. इथं आपण थांबूया. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न आहेत साईडला, त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या वहीमध्ये पुन्हा लिहायचे. हाऊ इज टी द बेवरेज मेड आणि हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस मेड. म्हणजे चहा हे पेय कसं तयार केलं जातं आणि हाऊ इज टी दॅट इज पॅक्ड अँड सोल्ड टू अस, पॅक केले गेलेलं आपल्याला विकला गेलेला चहा कसा तयार केला, याची उत्तरं तुम्हाला या दोन्ही पॅराग्राफ्समध्ये सापडतील. तुम्ही स्वतः ते उत्तरं शोधायचे. आणि तिसरा प्रश्न पण त्याच्याशी संबंधित आहे. वेअर आर टी इस्टेट्स लोकेटेड. चहाच्या बागा किंवा चहाच्या बागा कुठे स्थित आहेत. या 3 प्रश्नाची उत्तर तुम्ही स्वतः लिहायची शोधून. आता या ठिकाणी तुम्हाला काही व्होकॅब्युलरी विषयी शब्द मी बोर्डवर तुम्हाला लिहिले असते. ॲरोमॅटिकचा अर्थ तुम्ही पाहिला, हॅव्हिंग अ प्लेजंट स्मेल.
मनाला सुखदायक असा वास येणे म्हणजे सुगंध. त्याला दुसरं नाव आहे फ्रॅग्रंट. तर प्लेजंट आणि फ्रॅग्रंट या शब्दाविषयी मी सांगतो तुम्हाला. प्लेजंट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. याचं नाउन असतं प्लेजर आणि याचं वर्ब असतं प्लीज. बघा, प्लेजंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, प्लेजर हे नाउन आहे, प्लीज हे वर्ब आहे. आता प्लीज या शब्दाकडे कॉन्सन्ट्रेट करा. प्लीज म्हणजे कृपया हा शब्द अर्थ तुम्हाला माहिती आहे, पण इथं असलेला शब्द हा वर्ब आहे. प्लीज म्हणजे आनंदित करणे, सुख देणे. लक्षात आलं? ज्यावेळेस प्लीज हा शब्द वर्ब म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ असतो आनंदित करणे, सुख देणे, आनंद देणे. त्यापासून नाउन तयार होतंय प्लेजर, PLEA. शेवटचंही निघून जातं, युआरई प्रत्यय लागतं आहे, त्याचं नाउन तयार होतं प्लेजर. प्लेजर म्हणजे आनंद. आणि याचं ॲडजेक्टिव्ह कसं तयार होतंय बघा, PLEAS आणि पुढं ANT प्रत्यय आणि त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं प्लेजर. त्याचा अर्थ असतो आनंददायक. तसंच इथं फ्रॅग्रन्स हे नाउन आहे. फ्रॅग्रन्स हे नाउन आहे. शेवटचं CE काढलं की त्यात T ॲड केलं की फ्रॅग्रंट हे ॲडजेक्टिव्ह तयार होतं. त्याच पद्धतीने आणखी एक क्रियापद धड्यामध्ये आलेलं ते सांगते. ग्रो म्हणजे वाढणे, ते वर्ब आहे, त्याचं नाव नसतं ग्रोथ, PH मध्ये नावाचं. दुसरा एक शब्द आला इथं लीव्स. लीव्स म्हणजे प्लुरल नाउन, हे नाम आहे. तुम्हाला लीव्स हे क्रियापद माहिती आहे, लीव्ह हे क्रियापद माहिती आहे, खाली दिले तुम्हाला. तर लीव्स हे प्लुरल फॉर्म आहे, प्लुरल नाउन आहे. लीफ या सिंग्युलर नाउन्स. आणि लीफ म्हणजे पान आणि लीव्स म्हणजे पाने. लीव हे ज्यावेळेस क्रियापद, लीव हा शब्द ज्यावेळेस क्रियापद म्हणून येईल त्यावेळेस त्याचा अर्थ असतो सोडणे. आणि दुसरे लीव अशा उच्चाराचं क्रियापद आहे, LIV, ते पण क्रियापद आहे, त्याचा अर्थ असतो राहणे. या लीव या क्रियापदाची 3 रूपं काय असतात? लीव, लेफ्ट, लेफ्ट आणि लीव या LIV लीव या क्रियापदाची 3 रूपं काय असतात? लीव, लिव्ड, लिव्ड, लीव, लिव्ड, लिव्ड. ठीक आहे. आणखी एक शब्द या ठिकाणी गेलाय कंझ्युम. कंझ्युम हे वर्ब आहे. याचा अर्थ असतो ग्रहण करणे, उपभोग घेणे. आणि त्यापासून दुसरा शब्द तयार होतो. वन हू कंझ्युम्स इज कॉल्ड एज कंझ्युमर. जो ग्रहण करतो त्याला कंझ्युमर म्हणतो. कंझ्युमर आणि दुसरा एक शब्द असतो कस्टमर. लोक कंझ्युमर आणि कस्टमर या शब्दामध्ये गल्लत करतात. कशी बघा, कंझ्युमर म्हणजे ग्राहक आणि कस्टमर म्हणजे सुद्धा ग्राहकच. पण कंझ्युमर मध्ये दुसरा अर्थ दडलेला, ग्राहक म्हणजे ग्रहण करणारा, घेणारा नाही. कस्टमर म्हणजे ग्राहक, पण गिराईक तो घेणार. तर कंझ्युम करणे म्हणजे पोटात घेणे, त्याचा उपभोग घेणे. मग आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपण तिथले कंझ्युमर असतो. आणि इतर कुठल्या दुकानामध्ये दुसऱ्या काही वस्तू घ्यायला जातो त्यावेळेस आपण तिथले काय असतो? कस्टमर असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढच्या तासाला आपण पाठाचा पुढचा भाग अभ्यासूया. थँक्यू. हॅव अ गुड डे. किती मिनिटं झाली? 24.